काँग्रेसच्या टिळक भवन या ठिकाणी आज अर्थसंकल्पावर परिसंवाद ठेवण्यात आला। आपल्यासोबत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना काय मिळालं आणि हा परिसंवाद नेमका कशा पद्धतीने झालेला आहे, जो अर्थसंकल्प मांडलाय तो योग्य पद्धतीने मांडण्यात आलेला आहे की केवळ मोठ्या मोठ्या योजना दिलेल्या आहेत मात्र निव्वळ फसवणूक आहे सर्वसामान्यांची? अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर त्यावर चर्चा होणे महाराष्ट्राची संस्कृती होती, मात्र अलीकडच्या काळात तशा प्रकारचे कुठलेही कार्यक्रम आणि परिसंवाद आयोजित करण्यात येत नाही। यावर्षी काँग्रेस कमिटीने या परिसंवादाचं आयोजन केलं होतं। तब्बल 4 तास एक कार्यशाळेच्या स्वरूपामध्ये सर्व सादरीकरण आणि आर्थिक विषयातील तज्ज्ञ सर्व लोकांनी आपलं या ठिकाणी म्हणणं मांडलं। देशातली गरिबी श्रीमंती यांच्यातलं वाढत चाललेलं अंतर हे देखील विशद केलं। एकंदरीत या बजेटचा आशय जो आहे हा बघता हे पोकळ बजेट आहे हे या कार्यशाळेतून आज निष्पन्न निघालेलं आहे। भाजपचे जे मुंबई अध्यक्ष अमित साटम ते ठिकठिकाणी जात आहेत आणि जेनजी जे आहेत त्यांना सांगतात की या अर्थसंकल्पातून महिलांना विशेष करून काय काय मिळालेलं आहे। मग त्यांनी त्या ठिकाणी श्रीमाठची योजना जी आहे तिचं महत्त्व पटवून सांगण्याचा प्रयत्न केला आहे। लखपती दिदीचा उल्लेख केला आणि हा बजेट खूप चांगला आहे, महिलांसाठी त्यांना पुढे नेणार आहे असा दावा करतायत। घोषणांचा पाऊस पाडून काही उपयोग नाही। स्मार्ट सिटी यामध्ये बजेटमध्ये 100 स्मार्ट सिटीची कुठलीही तरतूद नाही। हर घर नल, नल को जल, जल जीवन मिशनचाही पुरा बोजवारा उडलेला आहे। आरोग्य मिशन असेल, सर्व शिक्षा अभियान असेल, जे फ्लॅगशिप प्रोग्राम सरकारचे होते त्यामध्ये तरतुदी किती कमी करण्यात आला, योजना कशा बंद करण्यात आला हे आज या ठिकाणी समजून घेता आलं। शरद पवार यांनी आज सुनेत्रा पवार यांची सांत्वनपर भेट घेतलेली आहे। बरेचसे बारामतीकर यांनी त्या ठिकाणी गर्दी केली आणि आपापल्या भावना मांडल्या। या प्रसंगाकडे नेमकं तुम्ही कसं पाहता? कौटुंबिक जिव्हाळ्याचा विषय आहे। अजित पवार हे लोकनेते होते। शरद पवार यांची देखील हयात ही समाजकारणात राजकारणात गेली आहे आणि त्यांच्या परिवारात अशी घटना घडणं हे खरोखर दुर्दैवी आहे। आणि या पार्श्वभूमीवर ज्या काही घडामोडी पुढच्या काळात झाल्या त्या घडामोडींमध्ये केलेली घाई ही अनाकलनीय आहे। शरद पवार आणि त्यांच्या पक्षाचे इतर नेते हे विलिनीकरण व्हावं यासाठी सातत्यानं प्रयत्न करतायत, पण त्याच ठिकाणाहून म्हणजे राष्ट्रवादी अजितदादा पवार यांचा जो पक्ष आहे तिथून कुणी पुढे येताना पाहायला मिळत नाहीये। काय वाटतं नेमकं तुम्हाला? दोन्ही पक्षातला आपसी विषय आहे, परिवारातील विषय आहे। दोघे एकत्र येत असतील तर आमच्या शुभेच्छा आहे। आम्ही भारत जोडो आले आहोत, आम्ही तोडो आले नाहीत, त्यामुळे या त्यांच्या एकत्रीकरणाच्या प्रक्रियेला आमच्या शुभेच्छा। मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर जो गॅस प्रोपेलिनचा ट्रक पलटला त्यामुळे 20 तास वाहतूक कोंडी झाली। मुंबईकरांना पुणेकरांना त्या ठिकाणी थांबावं लागलं, नाहक त्रास सोसावा लागला। आता मुख्यमंत्री यांनी MSRDCकडे सूचना केल्या आहेत की याचा अहवाल द्यावा आणि आम्हाला सुचवा, कारण पहिल्यांदा इतिहासात अशी घटना घडली असं सुद्धा ते म्हणतायत। कुणाचं फेल्युअर नेमकं वाटतं तुम्हाला? महाराष्ट्रात पूर्णवेळ गृहमंत्री नसल्यामुळे पोलीस झोपा काढत आहेत। एवढा मोठा अपघात होऊनही तो ट्रक हटवण्याकरता प्रचंड विलंब लागतोय। कुठलंही नियोजन नाही, ट्रॅफिकवाले तिथे वेळेवर हजर नाही आणि परवाच्या बजेटमध्ये मुंबई आणि पुणेमध्ये एक्सप्रेस कॉरिडॉर करणार, आता त्याचा पूर्ण बोऱ्या कसा वाजलाय हे त्या निमित्तानं दर्शवलंय। देवेंद्र फडणवीस निष्क्रिय आहेत, कट कारस्थ करण्यामध्ये अडकले असतील। त्यांनी अहवाल मागवण्याच्या ऐवजी जर 24 तास आधीच जर एक फोन केला असता आणि प्रशासनात कामाला लावलं असतं तर नागरिकांना नाहक त्रास झाला नसता। आपण पाहतोय पडोळे यांनी ज्या पद्धतीनं पेपर भिरकावलेले आहेत लोकसभेमध्ये आणि काँग्रेसच्या खासदारांनी पेपर भिरकावल्यानंतर नाना पटोले यांनी सुद्धा त्यांची बाजू घेतलेली आहे। म्हटलेलं आहे की मी असतो तर काही वेगळं चित्र त्या ठिकाणी दिसलं असतं। एकंदरीतच कसं पाहता? ऐकून घेतलं जात नाही काँग्रेस खासदारांचं लोकसभेमध्ये? चीन हा शब्द अनपार्लमेंटरी आहे का? पंतप्रधान हा शब्द अनपार्लमेंटरी आहे का? नरवणे हे नाव अनपार्लमेंटरी आहे का? राहुलजी बोलण्याचा प्रयत्न केल्यावर बोलू दिला जात नाही ही थेटपणे देशामध्ये हुकुमशाही नांदत आहे याचं एक घोतक आहे। तुमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर आपण पाहतो आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे आणि राज्यामध्ये पूर्ण वेळ गृहमंत्री नाहीये, त्याचे परिणाम स्वरूप सर्व ठिकाणी आपण पाहतोय की आरोप केलेला आहे आणि त्यासोबतच त्यांनी म्हटलेलं आहे की राज्यात गृहमंत्री नसल्यामुळे ठिकठिकाणी अशा समस्यांना मुंबईकरांना तोंड द्यावं लागतंय आणि त्यामुळे हे सरकारचं फेल्युअर। मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर ज्या पद्धतीनं टँकरचा अपघात झालेला आहे त्यावरती आता भाष्य केलं जात आहे। कॅमेरा पर्सन आदिल शेखसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव